इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम सगळ्या देशांवर होतोय आणि तसाच परिणाम भारतावर देखील होताना दिसतायत। आपण जर बघितलं तर सोन्याच्या किमती काही प्रमाणात वाढण्याची परिस्थिती दिसते। येत्या काळात सोनं वाढणार आहे किंवा सोन्याच्या किमती किती असणार आहे आणि याचा सराफांवर किती परिणाम होऊ शकतो हे सगळं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत KRA ज्वेलर्सचे पार्टनर अतुल आष्टेकर सर आहेत। सर, काय काय परिणाम आज सध्या आपल्याला दिसत आहेत आणि किमती किती आहे सध्या सोन्याच्या? हे बघा, आता हे युद्ध जे सुरू झालं शनिवारी म्हणजे साधारण 28 तारखेला सुरू झालं, तर 27-28 तारखेपर्यंत सोन्याचे जे भाव होते ते साधारण 1,60,000च्या आसपास भाव होते आणि एकदम शनिवारी युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं सोन्याचे भाव हे 1,69,000वरती पोहोचले, म्हणजे साधारण 5 ते 6% एक दिवसामध्ये वाढ झालेली दिसली। परत आता काल ते थोडे कमी झाले, पण आज परत 1,65,000च्या आसपास 1,63,000च्या आसपास ते भाव आहेत। तर आता काय होतंय ना की अस्थिरता जागतिक लेवलवरती अस्थिरता असल्यामुळे सोन्याचे भाव हे सारखे वर खाली होत आहेत। पण हे युद्ध किती दिवस चालतं याच्यावरती सुद्धा अवलंबून राहणार आहे। म्हणजे समजा हे युद्ध 8-10 दिवसात संपलं तर परिस्थिती परत नॉर्मल यायची शक्यता आहे, पण हे जर लांबल्या गेलं, उदाहरणार्थ आता बरेचसे तज्ज्ञ म्हणतायत की हे 3-4 आठवडे जर लांबल्या गेलं तर याचा परिणाम ऑइलवरती होईल आणि जेव्हा ऑइलचा सप्लाय शॉर्ट होतो तर भविष्यात त्याचं इन्फ्लेशनवरती, महागाईवरती परिणाम होतो आणि जेव्हा असं महागाई इन्फ्लेशनवरती परिणाम झालेला आहे त्यावेळेस सोन्याचे भाव वाढलेले दिसतात। म्हणजे लॉंग टर्ममध्ये मला असं वाटतं की जर इन्फ्लेशन वाढायला लागलं तर साधारण सोन्याचे भाव वाढतील। दुसरं काय झालं की गेल्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकन डॉलर हा स्ट्रॉंग होत चाललेला आहे आणि त्या मानाने रुपया तसा स्ट्रॉंग झालेला नाही आहे, म्हणजे रुपया कमजोर होत चाललेला आहे किंवा वीक होत चाललेला आहे। तर जरी सोन्याचे भाव वाढले नसते जागतिक मार्केटमध्ये आणि डॉलर जर वाढला असता तर रुपया कमजोर झाल्यामुळं भारतामध्ये येणारं जे सोनं आहे किंवा भारतात जी कॉस्टिंग होते ती वाढते। तर हे सुद्धा आता आपल्याला बघायला मिळालेलं आहे। साधारण किती लाखांवर सोनं जाऊ शकतं, किती हजारांनी त्याच्यात वाढ होऊ शकते या सगळ्या परिस्थितीत? आता असं अंदाज देणं चुकीचं होईल, कारण समजा हे युद्ध पुढच्या 8-10 दिवसात थांबलं तर साधारण 1-2-3%, 5% जे आपण युद्धाच्या अगोदर जो रेट बघत होतात 1,60,000 परत तेवढं येऊ शकतं आणि हे जर लांबलं गेलं तर साधारण सांगता येणार नाही, पण 2 लाखापर्यंत पण जाऊ शकतं। याचे परिणाम सराफा मार्केटवर कशा पद्धतीने होणार आहे? आता याच्यात जर तुम्ही बघितलं ना तर नक्कीच सोन्याचे भाव वाढल्यामुळं ग्राहकांचं जे बजेट आहे त्याच्यावरती परिणाम होतोय। जर तुम्ही मागच्या वर्षी जर कंपॅरिझन केलं तर साधारणपणे 80,000 रुपये मागच्या पहिल्या म्हणजे शेवटचा जो क्वार्टर आहे मार्चच्या याच्यामध्ये त्यावेळी साधारण 80,000 ते 90,000च्या आसपास सोन्याचे दर होते आणि आजच्या तारखेला ते 1.5 लाखापर्यंत गेलेले किंवा आज म्हणून 1,60,000 तर मी साधारण एक उदाहरण तुम्हाला देतो की मागच्या वर्षी एखाद्या घरामध्ये लग्न असेल आणि त्यांनी सोन्यासाठी बजेट 5 लाख केलं असेल तर त्यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी समजा त्या लग्नाची खरेदी केली असती तर त्यांना साधारण 6.5-7 तोळे सोनं आलं असतं। आता हेच जर लग्न यावर्षी आहे आणि ती खरेदी करायची आहे तर साधारण 3.25 ते 3.5 तोळे सोनं येते। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बजेट तेवढं आहे, सोन्याचे दर डबल जवळजवळ झालेले आहेत, त्यामुळं मला खरेदी करण्याचं जे सोन्याचं वजन आहे ते साधारण 50%वरती आलेलं आहे। आणि याचे आव्हानं काय असणार आहे सराफा मार्केटवर येत्या काळात? कारण हे युद्ध वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जातीच आहे आणि सोबत आपण बघितलं तर सोन्याच्या किमतीही युद्ध नव्हतं तेव्हाही सोन्याच्या किमती वाढत होत्या। आता याच्यामध्ये म्हणजे भारतीय जे ग्राहक आहेत त्यांची जर आपण सायकोलॉजी किंवा याचा विचार केला तर आपलं सोनं खरेदी हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे। लग्नामध्ये आपण सोनं खरेदी करतो। तर आता हे वर्ष जर बघितलं तर या वर्षी लग्नाच्या तारखा खूप आहेत, म्हणजे मराठी कॅलेंडरप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर मेच्या 15 तारखेपर्यंत भरपूर लग्नाच्या तारखा आहेत आणि त्याच्यानंतर जून पासून डिसेंबरपर्यंत सुद्धा खूप तारखा आहेत। तर लग्नाची खरेदी जी आहे ती तर ग्राहकांना करावीच लागणार, ती काही कमी होणार नाही। फक्त याच्यात चॅलेंज असं आहे
की त्यांच्या बजेटमध्ये दागिने बसणे हा एक फक्त चॅलेंज राहणार आहे. आपण साधारणपणे मला असं वाटतं की ग्राहकांचं खरेदीचा जो कल आहे तो काही कमी होणार नाही. ग्राहक खरेदी करतील. हा ग्राहक खरेदी करतील. म्हणजे भाव दिवाळीत जरी तुम्ही बघितलं आणि त्यावेळेसही भाव खूप वाढले होते तरी ग्राहकांनी खरेदी थांबवलेली नाही आहे. फक्त आता अशा शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे या 1-2 आठवड्यामध्ये काय होऊ शकतं की लोक विचार करतात की मी माझं लग्न समजा अजून 1 महिन्याने पुढं आहे तर मी वाट बघतो अजून एक भाव थोडेफार कमी होतील किंवा हे होतील. तर तसंच शॉर्ट पिरियडमध्ये चॅलेंज आहे पण लाँग टर्ममध्ये मला वाटत नाही की फार मोठं चॅलेंज असेल. सोन्याला एक चांगलं इन्व्हेस्टमेंट मानलं जातं. या काळात इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे किंवा ते चांगलं ठरेल? मी नेहमी सगळ्यांना सल्ला देतो. म्हणजे मला कोणी विचारलं असतं 10 वर्षापूर्वी किंवा आज आहे की मी सोनं खरेदी करू का आणि माझी सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ काय, तर मी नेहमी सांगतो की जर तुमच्याकडे पैसे असतील, बजेट असेल तर तुम्ही आज सोनं खरेदी करा. कारण शेवटी जेव्हा तुम्ही सोन्याकडे बघता ॲज अ इन्व्हेस्टमेंट, ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर मार्केट किंवा अशा प्रकारची नाही की मी आज घेतलं आणि भाव वाढल्यामुळे पुन्हा विकलं. तर जेव्हा सोनं आपण घेतो त्यावेळेस आज मी घेतलं तर ते 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष किंवा माझ्या फॅमिलीसाठी एक ॲसेट म्हणून मी विचार केला पाहिजे. तर जर आजपासून 10 वर्षानंतर तुम्ही विचार केला तर तेव्हाचे जे भाव असतील तेव्हा तुम्ही विकायला गेला तर नक्कीच तुमचा लाँग टर्ममध्ये फायदा आहे. म्हणजे हे तर 10 वर्षाचं मी खूप पुढचं उदाहरण देतो आहे. मी हल्लीच्या काळात समजा 2-3 वर्षाचं जरी म्हटलं तरी सोन्याचे भाव वाढतच चालले. त्यामुळे शॉर्ट टर्म चा विचार न करता लाँग टर्मचा नेहमी विचार करावा. आणि दुसरं एक मी नेहमी सगळ्यांना सल्ला देतो की समजा माझं बजेट 1 लाख रुपये आहे की मला 1 लाख इन्व्हेस्ट करायचे तर साधारणपणे आज तुम्ही त्याचे 50% किंवा 50,000चं तुम्ही सोनं आज घ्या आणि जेव्हा नेक्स्ट याच्यामध्ये असं लक्षात येईल की थोडेसे भाव कमी झालेत तर पुन्हा त्याच्यामध्ये खरेदी करा. म्हणजे काय होतं की टप्प्याटप्प्याने खरेदी करा. की तुम्हाला वाटलं की आज थोडेसे भाव कमी झालेत तर मी आज 25% माझ्या बजेटचे मी सोन्यामध्ये गुंतवतो, परत 25% गुंतवतो. असं ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जर तुम्ही विचार केला तर ॲव्हरेज रेट जो आहे तो नक्कीच तुमचा चांगला तुम्हाला मिळेल. हां, थँक्यू सर. आपण जर बघितलं तर या युद्धजन्य परिस्थितीत सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. मात्र जर हे युद्ध 2 ते 3 आठवड्यावर गेलं तर सोन्याच्या किमती नक्की किती वाढतात याचा अंदाज अजूनही वर्तवला जाऊ शकत नाहीये. त्याचे कारणंही अनेक आहेत. अनेक क्षेत्रांवर या युद्धाचा परिणाम होतोय. तसंच सोन्याच्या मार्केटवर देखील या युद्धाचा परिणाम आपल्याला दिसून येतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.